अशा पद्धतीने बचत गटातल्या महिलांना खास करून आता SHE मार्केट, सेल्फ हेल्प एंटरप्रेनर्स मार्केट हे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. आता मध्यंतरी माननीय निर्मला सीतारामन यांनी, तुम्ही आवर्जून ऐकलं असेल त्यांचं भाषण बजेटचं, तर शी मार्केट, SHE मार्केट हे प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये असावं ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मी पुणे जिल्ह्याचं अभिनंदन करीन की पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक उमेद मार्केट, उमेद मार्ट हे आपण करत आहात. त्याचं काम चालू आहे. बचत गटातल्या माझ्या महिलांसाठी, ज्यांना दुकानं कायमस्वरूपी भाडेतत्वावर घेणं परवडत नाही, अशा बायकांसाठी आवर्जून अशा प्रकारची जी मार्केट, बायकांना वस्तू बनवण्याला काही टेन्शन नसतं, पण त्याला मार्केट उपलब्ध कसं करून द्यायचं हा त्यांचा टेन्शनचा मुद्दा असतो. कारण दुकानांची भाडी खूप जास्त असतात. एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचा, त्यांच्याकडे माल असतो, पण एक्झिबिशनचं भाडं त्यांना 2-3 दिवसाचं परवडत नाही. म्हणून अशांसाठी कायमस्वरूपी मार्केट, जसं दिल्लीला आम्ही बघितलं ताई, दिल्लीला आपण पण राज्यसभेवर होतात त्यामुळे तुम्हाला दिल्लीचा सुद्धा अनुभव आहे. देशपातळीवर आपण काम केलेलं आहे आणि ताई अतिशय कमी वेळामध्ये खूप पटकन शिकल्या किंवा खूप पटकन त्यांनी परफॉर्म करून त्या ठिकाणी सुद्धा दाखवलं होतं. दिल्ली मार्ट आपण बघितलेलं आहे. दिल्ली मार्टमध्ये 15-15 दिवसांनी, साहेब वाघमारे साहेब, 15-15 दिवसांनी ते जे मार्केट आहे, बचत गटातल्या महिला खूप आहे. दिल्ली मार्टचं तुम्हाला उदाहरण फक्त सांगते आणि सगळ्यांसमोर मुद्दाम आवर्जून सांगते की कशा रीतीने याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये आपण पारदर्शी पद्धतीने केलं पाहिजे. ते काही ठिकाणी दिसत नाही, तर आपण आपल्याकडे करू शकतो. 15-15 दिवसांनी त्याची टेंडर्स निघतात आणि बाय रोटेशन प्रत्येकाला चान्स मिळतो. म्हणजे समजा दिल्ली मार्टमध्ये एक्झाम्पल, मला आकडा माहिती नाही, पण 100 समजा स्टॉल्स आहेत, ते परमनंट केलेले फॅब्रिकेटेड स्टॉल्स आहेत, पण त्या ठिकाणी दर 15 दिवसांनी वेगळे कोणीतरी येऊन, वेगवेगळ्या भागातले लोक येऊन, म्हणजे महिला प्रामुख्याने आपण देऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्या त्यांच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करू शकतील. म्हणजे कोणालाच त्याच्यापासून वंचित राहावं लागणार नाही. अशा प्रकारे जर आपण हे मार्ट उपलब्ध करून दिलं तर मला वाटतं की सगळ्या महिलांना त्याचा लाभ घेता येईल. महिलांनो, पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या महिला दिनाच्या आणि कायमस्वरूपी आयुष्यभराच्या मी मनापासून शुभेच्छा देते. महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, हे कायम तुमच्यासोबत आहे आणि आता तुमच्यासाठी खंबीर पाठिंबा देणारे आपल्या ताई आपल्यासोबत आलेल्या आहेत. त्यामुळे ताईंना सुद्धा आपण मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊ आणि ताईंचा सुद्धा एक भक्कम मदतीचा हात तुमच्या आमच्या मागे नक्कीच राहणार आहे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबते. या उपक्रमाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.